समीर सबस्टिट्यूट कोण खेळाडू आहे? सबस्टिट्यूट सांगा, अंपायरना सांगा तिथे, आणि कोणत्या वेळेस तो आतमध्ये येणार ते पण सांगा. पंचांना विचारा त्या पद्धतीने, किती बॉल नंतर, किती ओव्हर नंतर, किती बॉल नंतर, ते पण लक्षात ठेवा. सबस्टिट्यूट कोण आहे तो अंपायरला सांगा, आणि त्याप्रमाणे त्या खेळाडू आल्यानंतर बाहेर यायचं आहे. मोरिया 15, मंथन तयार आहे, निखिल चव्हाण देखील आलेले आहेत. चला लवकर, 12:40 झालेले आहेत, 12:42. टाइम स्टार्ट झालेला आहे 12:42. समीर पाटील, पुढची 25 मिनिटं, 42 आणि 25 ॲड करा. बरोबर 1:12 इनिंग संपणार, लक्षात घ्या. आणि कोणता खेळाडू आणि किती बॉल नंतर? महेंद्र शिंदे सबस्टिट्यूट 5 ओव्हरला, सांगा त्यांना, कॅप्टनला 1 ओव्हर. चला लवकर, बॅटिंग करणाऱ्या. तर स्ट्राईकला मलिंगा आणि नॉन स्ट्राईकला मलिंगा बरोबर नवनाथ. समीर पाटील अनुभवी खेळाडू, खूप सारी क्रिकेट. ग्लेन वैती हे जेव्हा खेळत होते तरुणपणी त्यावेळेस अनुभवी म्हणून आपण या खेळाडूंना पाहिलं होतं. प्रमोद पाटील, समीर पाटील, खूप नंतर आज प्रणय कोळी, विवेक भंडारी यांना आपण पाहतोय. मात्र त्या अगोदरपासून मला अजूनही आठवतं, ज्यावेळेस बंदर पाखाडी 11, त्यानंतर आपण पाहिलं तर सह्याद्री 11 आणि रायझिंग या 3 टीममध्ये झालेली चारको प्रीमियर लीग सेक्टर 1च्या मैदानातल्या स्पर्धेमधलं या संघांचं योगदान. आणि समीर पाटील देखील तितकाच एक डेंजर फलंदाज पण आहे, गोलंदाज पण आहे. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. मात्र काय फिल्डिंग, क्या बात है, अप्रतिम. अभिषेक दिसले, आणि खरोखरच त्याला बॉल चांगले दिसले या ठिकाणी. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तुमची नजर असते ना, त्यावेळेस तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी करता. आणि आता संधी आहे, पुन्हा एकदा अभिषेक येणार. खेळाडू ओ मोय या अगोदर आपण पाहिलं होतं, हितेशच्या हाताला लागून गेला होता षटकार. आता मात्र चौकार आहे. खूप चांगला प्रयत्न, मात्र दॅट शुड बी टेकन. हे घेणं गरजेचं होतं. या लेवलला तुम्हाला घ्याव्या लागणार अशा कॅच. आपण सकाळी पाहिलं होतं, हाताला लागून गेला होता हितेश रायच्या षटकार. त्यानंतर मगाशी आपण पाहिलं मंगेशच्या हातातून. ओमकार पाटील, किती चांगली मॅच होती. 18 बॉल 40. नक्कीच पाहायला गेलो तर मंगेशला संधीचं सोनं करायचं होतं, मात्र मंगेशच्या हातातून मोय 2 वेळा जीवनदान. बघा, हे काही मॅचेस या ज्या आहेत ना लीगमधल्या पहिल्या मॅचेस, ज्यावेळी तुम्हाला तुमचं पूर्ण 100% द्यायचं का, तर पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स तयार होतो. मात्र पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे टप्पा खोलून होता बऱ्यापैकी ऑफ स्टंपवर, आणि त्या चेंडूला खेळायचं होतं. मात्र पंचांचा इशारा येतो लेग बायच्या रूपामध्ये. 1 धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 8. अभिजित चव्हाण आमच्याबरोबर या ठिकाणी स्कोरिंग करत आहेत, एक गुणलेखनाची भूमिका म्हणून. WNS स्पोर्ट्स आयोजित WNS क्रिकेट लीगमध्ये देखील आम्हाला 5 दिवस ज्यांची साथ लाभली. स्लोवर 1, पुन्हा एकदा सरळ बॅटने. काय बॅटिंग करतोय आज सरळ बॅटने मलिंगा. कुठले वेडेवाकडे फटके नाही आहेत.
सरळ बॅट जेव्हा अशी सरळ येते त्यावेळेस टायमिंग चांगलं. 3 षटकारासाठी मलिंगासाठी सुशांत वॉटर सप्लायर्स 501. मलिंगासाठी 3 षटकारासाठी 501 सुशांत यांच्याकडून. पुढचा चेंडू राऊंड विकेट, स्लोवर 1. आता मात्र फसवलंय, जाळ्यामध्ये अडकवलंय आणि आता मात्र अभिषेक येतोय खेळाडू बाद. या अगोदर देखील ट्रॅप तयार केलं बघा, जास्त गतीने टाकले नाही, स्लोअर 1 चेंडू टाकले. 4 ते 5 बॉल आपण पाहिले, ज्यामध्ये टॉस चांगला केला होता, टप्पा चांगला पकडला होता, बॅट्समनला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि त्यानंतर खेळाडू बाद होऊन परततोय पहिला गडी. त्यामुळे फर्स्ट विकेट लॉस्ट इन द फर्स्ट मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर आणि पहिला गडी जो बाद होऊन परततोय. नवनाथ मलिंगा अजूनही आहे. दुसरं ओव्हर सबस्टिट्यूटचं काय करणार, सबस्टिट्यूट 1 ओव्हर झालेली आहे. कंटिन्यू. ओके, अभिषेक योगेश एकाला पाठव इकडे. अभिषेक टायगर एकाला पाठव इकडे. चला लवकर. बॉलर धीरज, क्या बात है. गोगे बॅट्समन आहे. गोगे मॅन फ्रॉम दुबई, ओमान, मस्कत या सगळ्यांनी, युगांडा, झेकोस्लोवाकिया या वेगवेगळ्या परिसराने भ्रमण करून आलेले गोलंदाज धीरज. ॲक्च्युली त्याचं भूमिपुत्र तो इकडचा आहे, मात्र त्याला जास्त श्रीलंका आवडते. सिंहली लँग्वेज. कालच जपानवरून बघा कुठे कुठे फिरतोय, कोणतं क्रूज आहे चेक केलं पाहिजे यांचं. युगांडा. धीरज गोलंदाजासाठी बघा टर्न कसा फिरवते बॉल, एक क्या बात आहे. पहिला चेंडू धीरजचा ऑफ स्टंपवर आणि या चेंडूवर अभिषेक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. खेळाडू बाद, क्या बात है. मॅन फ्रॉम युगांडा इज ऑन फायर. In the first delivery, he got the first wicket, the golden wicket, and Malinga back to the pavilion. अप्रतिम गोलंदाजी, चांगला टॉस केला होता, फुलटॉस चेंडूवर बाद होतोय. खरं म्हणजे मलिंगा नाराज असेल, कारण अशा चेंडूला तुम्हाला लिलेया बाहेर फेकायचं होतं. पहिल्या वेळेस कॅच सुटला होता, त्यानंतर दोन्ही झेल. आज थोडंसं वातावरणामध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळते, बदलाव आहे थोडंसं, आणि असंच राहावं जे वातावरण. फाल्गुन पौर्णिमा जवळ आली की अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं. कारण कब है होली 9 दिन के बाद 24 मार्च. मलिंगा बघा नेहमी त्याची ॲक्शन असते. आऊट झाल्यानंतर तो म्हणतो हा तसा करतो, इथे मारायचं होतं मला पॉईंटला. पॉईंटला कसा राहणार, कव्हरला जाऊ शकला असता. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं मंगेशने जोडलेले झेल म्हणा निर्णायक ठरू शकले असते, मात्र शुभम ज्या प्रकारे फटका खेळायला गेले ते बाद झाले. खूप काही वेगवेगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन करणं गरजेचं, आत्मपरीक्षण करणं गरजेचं. पहिल्या मॅचमध्ये प्रमोदने खेळलेली खेळी महत्त्वाची होती. चिरीची विकेट, त्यानंतर राहुलचा क्लास आपण पाहिला. आता नवीन फलंदाज येतोय स्ट्राईकला, ओमकार. टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या प्रकारे बाहेर निघतोय, एक नॅचरल अँगल बनवायचा होता, मात्र पंचांचा इशारा वाईड, अवांतर धाव. चेंडू टाकायचा होता कुर्ल्याला, चेंडू ते पार्ल्याला, जो लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ॲक्शन वेगळी आहे, ज्या प्रकारचे हाय अँड ॲक्शन आहे. डावखुरे गोलंदाज जेवढ्या अशा उंचीचे आपण पाहिलेत, नर्मदा अर्जुनसाठी पहिलं आपण पाहिलेलं. त्या अगोदर जर राजेंद्र 11 बंड्या बॉईज साठी देखील आपण पाहिलं, चंदूला. अशा प्रकारची जेव्हा उंच गोलंदाज असतात तेव्हा नक्कीच एक नॅचरल अँगल तुम्हाला तयार करायला मिळतो. फ्लाईट, उंची, जास्त बाहेर जास्त बाहेर. मात्र पंचांचा कुठलाही इशारा येत नाहीये. हा चेंडू डॉट. पुढचा चेंडू ओमकारसाठी. ओ क्या बात है. बघा आपण जपान, दुबई, मस्कत, ओमान, युगांडा फिरून का आलो याचं प्रात्यक्षिक. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या देशातली वेगवेगळी गोलंदाजी दाखवतोय. कधी टोकियो दाखवतोय,
कधी बांगलादेश ढाका दाखवतोय. आता मात्र कोलंबो चेंडू त्या कव्हर पॉइंटला. हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. साईन अभिषेकवर नजर राहील. ओमकार पाटील आहे एका बाजूला. आपल्याला ऑन साईडला अजून एक युवा खेळाडू आहे जो डीप स्क्वेअर लेगला आहे. हांडे काही दिवसांपूर्वी यांनी एक बॉक्स क्रिकेटचे आयोजन करण्यात आलं होतं. यांच्या माध्यमातून देखील आमंत्रण आलं होतं आम्हाला. ओ काय टप्पा, क्या बात है. बाहुबली में कटप्पा और सह्याद्री नगर का ये खिलाड़ी का टप्पा, बहुत अलग अंदाज है इनका गेंदबाजी करने का. खिलाड़ी का नाम है धीरज. धीरज रखो. जब धीरज गेंदबाजी के लिए आएंगे तो इनके टप्पे को आपको पकड़ना होगा. ये टप्पा अगर इन्हें मिलेगा तो ये आपका कार्यक्रम बना सकते हैं. गेंदबाजी के लिए तैयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट राइट हैंड बैट्समैन के लिए. और एक ऑफ स्टंप के बाहर की निकलती हुई गेंद को खेला है. जब तक कि अभिषेक वहां पर आएंगे लॉन्ग ऑफ पर. 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा और 1 रन के साथ अब रन संख्या स्कोर अभिजीत 12 रन. 2 ओवर के समाप्ति के बाद एक अच्छी गेंदबाजी देखने मिली अब तक. सुबह से इस तरह की गेंदबाजी हम देख रहे हैं, कर रहे हैं. टीम टीएमपी बाबा 11 लास्ट ईयर के चैंपियन है और जिस तरह के चैंपियन टीम खेलती है उसी तरह से ये खेल रहे हैं. गणेश गल्लीचा राजा याला देखील पाहणार आहोत आपण टीम मध्ये. कोणते कोणते खेळाडू आहेत बघूया. खली कुठल्या टीम मधून खेळतोय. क्या बात आहे. साइड आर्म एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी आहे बघा. ज्या प्रकारची ऍक्शन आहे खेळाडूची. ओ कमाल की गेंद, बहुत बढ़िया. यहां पर गेंदबाजी कर रहे हैं, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को. इसके पहले हमने देखा था अगली गेंद. ओ ये भी गेंद डॉट. देखिए इस तरह से गेंदबाजी करके अब फिर एक बार सुबह के 2 मैच में जो हुआ था वो सब भूल कर ये टीएमपी बाबा 11 बता रहे कि हम इस मैच में गेंदबाजी से एक असर और पूरी तरह से प्रेशर लेकर आ सकते हैं, ये बता रहे हैं. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड विकेट. अभिषेकचा फुलटॉस चेंडू आणि मिस. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूच्या हातातून चेंडू निघून जातोय आणि हा येतोय चौकार. आणि अजून एक चेंडू, रनआउटची संधी आणि खेळाडू बाद होणार का. येस आउट. धावा दोन परततोय नवीन फलंदाज. आता मात्र टायगरला यावं लागेल. 2 झेल 1 रनआउट. टाइगर अब जिंदा है, फिर एक बार दिखाना होगा. छोटी मूर्ती कीर्ती महान यांची, मात्र या ठिकाणी ते सिद्ध करावं लागेल पुन्हा एकदा संघासाठी. कारण ज्या प्रकारे खेळाडू बाद झाल्यानंतर आता संधी आहे. कारण तिसरं षटक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज येऊन फक्त कामगिरी करून जात नाही, तर समोरच्या संघाचं थोडंसं या ठिकाणी
जो कॉन्फिडन्स तो लूज करून निघून जातोय. आणि विकेट किपरच्या हातातून या ठिकाणी बघूया बायच्या रूपामध्ये धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय. महेंद्र शिंदे 1 धाव. आणि गुगे यांची एक संधी होती ती हुकलेली आहे. कारण गुगे यांच्याकडे क्षमता होती. ज्या प्रकारे 3 ओव्हर नंतर धाव संख्या टोटल 3 ओव्हरमध्ये 18 धाव संख्या. चला धाव संख्या 18. नाशिकची द्राक्षे जशी प्रसिद्ध आहेत, मनुका जसे प्रसिद्ध आहेत, त्याप्रमाणे नाशिकचा अजून एक ग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत. खेळाडू मलिंगा गुगे गुगी. या अगोदर आम्ही पाहिला होता जावेद जाफरीचा बुगी वुगी. या ठिकाणी आलेत गुगी, जे नाशिकवरून या ठिकाणी एक चांगला प्रवास पूर्ण केलेला. मात्र त्यांची देखील खूप इच्छा असते. सब तो नासिक के आशिक, लेकिन ये हमारे बहुत अच्छे खिलाड़ी हैं जिन पर जिम्मेदारी होती, लेकिन आउट हुए जल्दी. मलिंगा लेग स्टंप के बाहर. पहली गेंद, अंपायर का इशारा. निश्चित तौर पर देख रहे हैं कि स्ट्राइक लेंगे नहीं लेंगे, और अरे उन्हें पता नहीं. और ये देखिए, ये मौका था, विकेट कीपर ने भी दिमाग की बत्ती को नहीं जलाया. देखिए दोनों जाकर यहाँ पर देख रहे थे मोए मोए, और वाइड है. 1 रन तो मिलेगा. लगान की जरूरत है यहाँ पर सहकार टीम के लिए. संदीप चव्हाण यांना मास्टर माइंड स्ट्रोक काहीतरी टाकावं लागेल आता. आशिषला पाठवले. हा मास्टर माइंड आहे. मास्टर स्ट्रोक आत्ताच म्हटलं मी, काहीतरी करावं लागेल संदीप चव्हाणला. आणि आपल्या संघाचा एक हुकमाचा एक आता पाठवतोय. मलिंगा याच्यासाठी पारितोषिक होतं सुशांत यांच्याकडून 3 षटकारासाठी. सह्याद्रीचा करण मडवी, संकेत पवार. करण मडवी सह्याद्रीचा संकेत पवार. ओ मिडल स्टंप आणि विकेट किपरच्या हातातून चेंडू निघून जातो आणि चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. 2 धावांसाठी. 1 नाही 2 नाही 3 4 5 धावा गेलेल्या आहेत. यष्टीरक्षक तुमचा चांगला असणं गरजेचं आहे नेहमीच. धावून किती 2 आहेत. 22च्या रूपामध्ये धावून 2 आलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं अभिषेक डिसले आहेत. लॉंगॉनला समीर आहे. धीरजला आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला आहेत. गणेश गल्लीचा राजा आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. शेखर चव्हाण आहेत, जे संघाचे संघ मालक देखील आलेले आहेत. प्रमोद गायकवाड, श्रीकांत गायकवाड, आणि पुन्हा एकदा संधी होती. आर्यन गायकवाड, प्रमोद गायकवाड, श्रीकांत गायकवाड. एकाच घरातले पुतणे, काका, वडील. तिकडे मार. सौजन्य नितीन पिसाळ, अमित हनुमंत सावंत. ओ व्हाट अ डिलीवरी, दैट्स अ ब्यूटी. क्या बात है. ओमकार पाटील, मगाशीच म्हटलं मी या ठिकाणी विनय चव्हाणला. विनय ओमकारकडनं अपेक्षा आपल्याला खूप आहेत, आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ ओमकार करतोय. पुढचा चेंडू ऑफ कटार. क्या बात है. देखिए आपके टीम के प्रमुख खिलाड़ी नॉन स्ट्राइक एंड पर है. हालांकि आशीष और टाइगर दोनों कमाल के खिलाड़ी हैं,
लेकिन किसी एक खिलाड़ी को यहां पर चलना होगा। देखिए अब तक जो जो फील्डिंग करने वाली टीमें जीती है, पहले मैच में 2.2 में 63 रन बने थे, फिर 59 रन बनाए थे, लेकिन आखिरी 7 गेंदें बची थी। और यहाँ पर भी पहले बल्लेबाजी के लिए न्योता दिया था टॉस जीतकर, लेकिन अब तक वो इतना जिस तरह से पहले 2 मैच में बल्लेबाजी दिखाई दी, इतनी यहाँ पर बल्लेबाजी नहीं दिख रही। अगली गेंद अच्छी गेंद, लेकिन ये भी मौका समीर के हाथ में, क्या है छूटा। एक कमाल के अनुभवी खिलाड़ी थे, लेकिन ये गलती हुई। सर नॉन स्ट्राइक एंडला बेल्स काढलेत का? ओके ओके ठीक है। 4 ओव्हर 23. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. टिचून मारा केला. एक विकेट मिळू शकली असती त्या ठिकाणी, 2 नाही तर धाव कमी होऊ शकली असती. धाव संख्या 23 4 ओव्हर नंतर. स्कूल चले हम, स्कूल चले हम. सब छोटे छोटे बच्चे बृहन्मुंबई महानगर पालिका स्कूल से पढ़ने वाली है बच्चियां. शिक्षा अभियान 10वीं की परीक्षा शुरू हो चुकी है. साइंस का पेपर है मंडे को, और हमारे बीच यहाँ पर जिनका आगमन हो रहा है शंकर सावंत उर्फ राजेश खन्ना. अरे नहीं रे, बैठो. अजून एक संधी. धीरज. ओ कंट्रोल कंट्रोल. साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार. युगांडा. ओ मोए मोए. ये देखिए इस तरह के दाग अच्छे हैं. घर पे सर पक से बहुत कुछ है, लेकिन अपने कंट्रोल को जिस तरह से नमन किया, प्रणाम किया, इस मिट्टी को प्रणाम किया. देखिए अलग अलग मिट्टी में इनकी खुशबू है. श्रीलंका हो, जापान हो, यूएई हो, जहां से ये बिलोंग करते हैं, ये अलग क्रूज है जिससे ये अपना मार्गक्रमण कर रहे हैं. अगली गेंद फिर एक बार अभिषेक. ओ ये अच्छा स्ट्रोक. निश्चित तौर पर 6 रन. बहुत देरी से दुरुस्त है, लेकिन बेहतरीन स्ट्रोक. इसी बल्लेबाजी की राह देख रहे थे हम कि ये बल्लेबाज कब एक्शन में आएंगे. इनके पास वो ताकत है, क्षमता है, कैलिबर, क्वालिटी वाले क्रिकेटर है. अब अपना सिक्का यहां पर दिखाना होगा. बेहतरीन स्ट्रोक. 6 रन. संख्या 30. 31. बॉल कितना बाकी है अभिजीत? आखिरी 2 गेंदे बाकी, दोनों सिक्सर की जरूरत. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद, कोई वहां पर नहीं मिलेगा. वाइड. और अब आखिरी गेंद होगी. 31. पहले मैच में 62, दूसरे मैच में 58, और यहां पर कमाल की गेंदबाजी. टीएमपी बाबा 11. समीर पाटकर बहुत ही लेट आए हैं, उनका भी हार्दिक स्वागत, लेकिन जरूरत थी. हम बार बार ढूंढ रहे थे कि समीर कब आएगा. और ये अच्छी गेंद, लेकिन ये गेंद सीमा के बाद 4 रन के लिए जाएगी. निश्चित तौर पर 4 की मोहर. रन संख्या 35. फुल टॉस. 1 रन. रन संख्या 36. अभी भी यहां से गेंदे बाकी है. एक आखिरी गेंद पर अगर सिक्सर आता है तो 42, लेकिन अच्छी तरह से बांध कर रखा हुआ है. धीरज ने गेंदबाजी की, अभिषेक ने, ओमकार पाटिल ने की हुई गेंदबाजी निर्णायक बनी. गेंदबाजी के लिए था लेफ्ट आर्म डाउन द विकेट. आखिरी गेंद अभिषेक टाइगर के लिए, और अंपायर का इशारा वाइड. 37. विकेट कीपर आवाज दे रहे हैं. 37.
अगली गेंद, ओ विकेट का पतन, कॉट बिहाइंड है नहीं, डॉट, डॉट है। 37 38 की जरूरत इस मैच को जीतने के लिए। कमाल का यहां पर गेंदबाजी का परफॉर्मेंस। गेंदबाजी करने वाली टीम टीएमपी बाबा 11 बनाम ये मुकाबला सहकार सुपरस्टार। और जो बल्लेबाज बल्लेबाजी के लिए जिनका बल्लेबाजी का क्रम था चौथा और पांचवा, अगले मैच में निश्चित तौर पर सहकार सुपरस्टार संदीप चौहान एक सैंडी को एक अपना क्रम तैयार करना होगा कि मैंडेटरी पावर प्ले में कौन आएगा। और क्या देखेंगे फिर एक बार सैंडी गेंदबाजी के लिए आएंगे, टीम की जरूरत है और ये जरूरत क्या पूरे करेंगे। ये देखिए मास्टर माइंड है, बहुत सारा अनुभव। ये देखिए रोहित जी को हम देख रहे हैं, चला अंपायरना बसायला जागा द्या, पाणी द्या प्यायला। 37 झालेत, 38 धावांची गरज जिंकण्यासाठी, 38-38। मी पुढील मॅचच्या टॉस साठी विनंती करते सूरज भोईटे। सूरज, पुढील जे दोन संघ आहेत, मंथन मंथन जर कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं मंथन। पुढील मॅचच्या टॉस साठी विनंती करतोय गणेश गल्लीचा राजा आणि मोरिया 15। एक जबरदस्त मॅच, विनय चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस का बॉस। चला दोन्ही टीम पहिल्यांदा फोटो सेशन साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। मोरिया 15 आणि टीम गणेश गल्लीचा राजा। अंकुश विचारे यांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय। अंकुश जी विचारे, सागर पुजारी यांचं आगमन। अभिजित अभंग आणि चारको पोलीस स्टेशनचे विल बोल्ड धीरज, क्या बात है साहेब, नमस्कार। खल निग्रहण आहे, सदरक्षण आहे। अभिजित जी अभंग साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। आणि अंकुशजी विचारे यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस, गणेश गल्लीचा राजा मोरिया 15। चला कॅप्टन कोण आहे? सागर पुजारी कॅप्टन कोण आहे आपला? निखिल चव्हाण टॉस साठी या आणि श्रीकांत गायकवाड। चला बॅट्समन पाठवायचे आहेत, फिल्डिंग करणारा संघ मैदानाचा ताबा घ्या, बॉल घ्या, बॉल एका लाईन मध्ये जायचं आहे, लक्षात घ्या। टॉस अभिजित अभंग साहेब, पोलीस अधिकारी आणि कुछ विचारे साहेब। कुणाल अंकुश विचारे ना, here we go, हेड्स और टेल्स व्यवस्थित। चला टॉस का बॉस गणपती बाप्पा मोरया। टॉस कोण जिंकलाय? गणेश गल्ली। श्रीकांत काय घेतलंय? फिल्डिंग लावून घ्या।
श्रीकृष्णा रेस्टॉरंट आज उद्या दोन्ही दिवस CPL आणि SPL मध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. खूप छानपैकी तुम्ही डिश घेतलं तर 10% डिस्काउंट. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अभिषेक साळवी ओमकारसाठी आणि ओ हो क्या बात आहे. जबरदस्त मजा येणार आहे पहिल्या ओव्हरमध्ये. समोर देखील तितकाच चांगला फलंदाज ओमकार पाटील. नितीन सावंतला आपण पाहणार आहोत. श्री गणेश गल्लीचा राजा संघातून ओमकार आहे. नितीन सावंत अजून एक चेंडू बाहेर काढतायत पण पंचांचा इशारा येतो वाईड. पहिला एक बॉलला 1 रन. ओमकार पाटील स्ट्राईकला. नो स्ट्राईकला अभिषेक डिसले. स्लोअर वन क्या बात है. खूप चांगला टॉस केला होता. काय टर्न केलाय बघा. जर तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहाल तर तुम्हाला एक्झॅक्टली दिसेल. आणि शेवटी आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. याला म्हणतात गोलंदाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये स्पिनर गोलंदाज ज्याच्यावर ओमकार पाटीलला तुटून पडायचं होतं. बघा मोठी धावसंख्या नाही, तुमचं माइंडसेट पाहिजे. 38 करायचे आहेत तुम्हाला. पहिल्यांदा 2 मॅचमध्ये 58 आणि 62 करताना राहुल पोलार्डने केलेली बॅटिंग, ऋतिक भोसलेने केलेली बॅटिंग आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहिलं ज्या प्रकारे प्रणवने शेवट केला. आता तुम्हाला 38 करायचे आहे. तुम्हाला मॅच चालू करावी लागेल कुठेतरी. पहिल्या ओव्हरमध्ये 8-10 त्यानंतर तुम्हाला ट्राय करायला मिळणार. मात्र ओमकार सारखा खेळाडू स्वस्तात बाद होऊन परतलाय. खेळाडू बाद गॉन. ओमकार यन्ननवार. आज आहे शनिवार. ISPL मध्ये आपल्या सह्याद्रीनगरचा ओमकार माने याची निवड झाली होती. मात्र ड्यू टू बिझी शेड्यूल त्याला जाता आलं नाही. आणि या ठिकाणी संधी होती. हातातला झेल सुटला आशिषच्या. 1 धाव पूर्ण केल्याने जोपर्यंत खेळाडू जातोय 1च धाव मिळणार आहे. ओमकार माने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. वेळेच्या अभावामुळे त्यांना ISPL मध्ये खेळता आलं नाही. अन्यथा त्यांचं देखील ऑप्शन होणार होतं. बेस प्राइस त्यांची 5 लाख होती. जी बेस प्राइस श्रेयस कदमची 3 लाखाने सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी थोडासा वेळ काढला आणि त्यांनी एक छोटीशी बॉक्स क्रिकेटमध्ये सहभाग घेतला सह्याद्रीच्या. तिथे त्याने आपली वेळ दिली आपल्या खेळाडूंना सगळ्यांना की ISPL नाही मात्र आपली छोटी एक इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग नाही मात्र सह्याद्री स्ट्रीट प्रीमियर लीग तरी आपण खेळूया. त्यामुळे त्यांनी परफॉर्मन्स दिला. ओमकार हांडे त्या स्पर्धेचा आयोजक होता. आम्हाला कॉल त्याच्याकडूनच आलेला 2 दिवस द्या 2 दिवस, पण नंतर कॉलच आला नाही. आउट ऑफ व्हाट अ शॉट. कव्हरला हे असे फटके पाहिले. क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळत आहे. सकाळी राजा पाटील आणि आता आपण अभिषेक डिसले. एक जबरदस्त फटका ऋषीचा देखील आपण पाहिला होता. काही खेळाडूंचं कौतुक यासाठी कारण हे जेव्हा डावखुरे बॅट्समन जेव्हा कव्हरला खेळतात ना खूप जबरदस्त ऍक्शन जबरदस्त होती. ज्या पद्धतीने आपण ब्रायन चार्ल्स लाराला पाहायचो. ॲडम गिलक्रिस्ट स्लाइस आणि कट खूप चांगल्या प्रकारे डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सौरभ गांगुलीचे उत्तुंग षटकार. कव्हरला ड्राईव्ह आपण पाहिले तर जबरदस्त पाहायला मिळतात. युवराज सिंगचा क्लास आणि या ठिकाणी अभिषेक डिसलेचा क्लास. म्हणजे कव्हरला देखील डावखुरा बॅट्समन सहज मारू शकतो कारण कव्हरला हवा आहे. संधी आहे. पुढचा चेंडू आणि हलक्या हाताने याला म्हणतात इंटेलिजन्स.
एखाद्या गोलंदाजाला कशा प्रकारे आपण डिफेंड टॅकल करायचं हे दाखवून दिलंय अभिषेकने. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 7. संदेश याने जर एका षटकामध्ये 3 गडी जर बाद केले, गडी अंडरलाईन केलेल्या अधोरेखित, तर त्याला 1001 रुपयाचा पारितोषिक आहे विनय चव्हाण यांच्याकडून. पण गडी झालं पाहिजे, एका षटकात 3 गडी. आता गौराज खिल्लारी WNS मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. WNS स्पोर्ट्स आयोजित WNS क्रिकेट लीग यावर्षी विद्या विहार फातिमा स्कूल जॉली जिमखान्याच्या समोर आणि मॅक्झिमम WNS यस अभिषेक साळवी, शेखर चव्हाण, त्यानंतर प्रतीक भोसले, प्रणव चव्हाण, प्रणव जगताप यांना पाहिलं. अभिजित चव्हाणने देखील गोलंदाजी केली त्या स्पर्धेमध्ये. गौराजचा पहिला चेंडू, पहिला चेंडू, काय अँगल बघा, थोडासा बाहेर निघाला कट. बघा अशी जेव्हा गोलंदाज येते तेव्हा शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू असतो ना, जर टॉपेज लागला तर थर्डमॅनच्या खेळाडूकडे कॅच. मॉरिस भाई ना आपण बघतोय, मॉरिस बघा, मॉरिस भाई कव्हरला आहेत. सकाळच्या सत्रापासून मॉरिस भाई यांचं आगमन झालेलं आहे. रजत धुमाळच्या बाजूला एक कान मंत्र मॉरिस यांचं. ओ क्या बात है, जबरदस्त फटका, पॉइंटला देखील तुम्हाला धावा मिळू शकतात हे दाखवून दिलं अभिषेकने. चौकार, खडखडीत, दणदणीत, क्या बात है, अप्रतिम बॅटिंग. क्रिकेट मधलं सौंदर्य पुन्हा एकदा. व्हॉट अ ब्युटी ऑफ क्रिकेट. दिस इज ऑल अबाउट Abhishek Disle for you. The previous, it was a beautiful cover drive lofted, and then what a shot over the point region. Another beautiful back-to-back boundary for batsman Abhishek Disle, and score moves to एकूण धाव संख्या 11. रजत धुमाळ बघा प्लॅनिंग. मॉरिस भाईला सांगतोय बघा, इथे खेळला असताना तर इथे धावा होऊ शकले असं बघा, सगळ्यांना सांगतोय तो. रजत धुमाळ ज्युनियर कटर यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू गौराजाचा, आणि क्या बात है, षटकार, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द आफ्टरनून. चेंडू सीमा पार, खणखणीत, चौकार नाही, षटकार. व्हॉट अ बिग ब्लो. पहिला चेंडू गुड लेंथ वरनं बाहेर काढला होता. एकूण धाव संख्या 17. पहिला चेंडू कट केला होता थोडासा बाहेर, आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर मेरिट ऑफ द बॉल अभिषेक डिसले. हँडा कोऑर्डिनेशन जबरदस्त आहे. धाव संख्या 17, धावांची गरज आहे 21. आणि पहिल्या 2 फटक्यामध्येच बघा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आलाय. शॉर्ट मिड विकेट आहे. मलिंग लॉंग ऑनला, लॉंग ऑफला आपण पाहतोय सकार सुपरस्टारचा अभिषेक साळवी. कव्हरला खेळाडू, डीप कव्हर लावलेला आहे, आणि डीप पॉइंट, डीप कव्हर, डीप पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. राऊंड विकेट गौराज. पुढचा चेंडू अभिषेक साडी, आणि आता मात्र खेळाडू केलेला आहे, ट्रॅप तयार केला आणि खेळाडू बाद. गौराजला मिळतं यश. या अगोदर जरी चौकार षटकार आले तरी सुद्धा गौराजने सांगितलं की मी या प्लॅन मध्ये सक्सेसफुल ठरू शकतो. थोडा आखूड टप्प्याचा जोरात टाकला होता चेंडू, अपेक्षेपेक्षा जास्त बाउन्स झाला, आणि जो टॉपेज वरती बॉल म्हणू शकतो आपण चढला त्या पद्धतीनेच क्लिअर करू शकले नाही, आणि खेळाडू बाद होते मिड विकेटला. आणि जर पाहायला गेलं तर पूर्ण खेळला नव्हता. अभिषेकने जर पूर्ण स्ट्रोक खेळला असता ताकदीने तर नक्कीच हा क्लिअर होऊ शकला असता. दत्तप्रसाद
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमःच्या आपण जर पाहिले तर ट्रॅव्हल्सकडे आणि फक्त स्ट्रोक खेळायला गेले. डीप मिड विकेटला खेळाडू होता, पूर्ण खेळल्याचे तो षटकार होता. आता धाव संख्या 17 खतरा. धीरज पॅडअप साठी तयार होतोय. मॅन फ्रॉम युगांडा, जपान, टोकियो ऑलिम्पिक मध्ये ज्यावेळेस नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकलं त्यावेळेस त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण पाहिलं होतं धीरज होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलं होतं तिथून. अशा प्रकारे खूप चांगलं क्रूज आहे त्यांचं, ज्या क्रूजवर ते वर्किंग करतात. आणि आता समीर पाटील या मैदानाचा तगडा अनुभव, जसं सागर पुजारी ढोल्या, सागर पुजारी, दिन्या, चाचू, कटर, निखिल, श्रीकांत, त्याचप्रमाणे या खेळाडू देखील आहे. समीर पाटील, ग्लेन वैती, विवेक भंडारी, प्रणय कोळी, प्रमोद पाटील, राकेश पाटील, भरत, सर्व काही खेळाडू आहेत. सह्याद्री 11 म्हटलं तर अशोक यांना कोण विसरणार, सुभाष, जबरदस्त दीपक. जेव्हा सह्याद्री बॉईज नावाने 2 वर्ष हनुमान जयंतीची स्पर्धा गाजवली होती. नो, पंचांचा इशारा. सगळ्यांचे मॅक्झिमम नो आपण पाहिले. प्रणवचा असेल, शुभमच्या एका बॉलवर आलेले ते 12 धावा असतील, गौराजचा देखील. आणि हनुमान जयंतीची स्पर्धा जशी रायझिंग सन या संघाने जिंकली तशी त्या स्पर्धेसाठी एक नाव लौकिक होता. चारकोपमधली एक प्रतिष्ठित. धाव संख्या 18 ना, 18. ती स्पर्धा 1996-97ला जिंकले होते सह्याद्री बॉईज. पॉईंटच्या दिशेने फक्त दिशा दिलेली आहे, स्पीडचा वापर केलेला आहे आणि गॅपमध्ये घेऊन काढलेला. 1 धाव पूर्ण केली, 2 धावांसाठी. डेलिकेट टच होता, जास्त ताकद नव्हती, मात्र स्पीडचा वापर केला, वेगाने फक्त दिशा दिली त्या चेंडूला गॅपमध्ये. धाव संख्या 20. सह्याद्री बॉईजचा आपण उल्लेख केला मी आत्ताच की कशा पद्धतीने अशोक बंबुऱ्या आणि क्रिकेट ते गाजवलं. दीपक असेल, अशोक असेल, सुभाष असेल, त्यानंतरची पिढी तयार झाली. डोल्या ज्यावेळेस विकेट किपर, बॅट्समन देखील म्हणून अप्रतिम कामगिरी, राईट मोर द विकेट. आणि आवडता फटका हा त्याचा पेटंट स्ट्रोक आहे. क्वचितच आपण पाहिलंय की 5-6 मधले 2 बॉल याने मारलेत की नाही, आणि येता क्षणीच रिव्हर्स आणि हा चौकार. मला आठवतं अजूनही सेक्टर 1च्या मैदानात जेव्हा राहुल केदारीच्या विरुद्ध प्रशांत पिंजरावणकर म्हणजेच पप्पू रायझिंगच्या यांच्या विरुद्ध मारलेल्या ह्याने चौकार आणि षटकार या मैदानावर म्हणा. धाव संख्या 22. 24 झाले टोटल. एकूण 24 धावांची गरज आहे, केवळ 18 बॉलमध्ये 14 धावांची गरज. अभिषेकचे 2 जबरदस्त. आजच्या दिवसातील जर तुम्हाला कव्हरचे फटके पाहायचे असतील तर अभिषेक डिस्प्लेने डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारलेला फटका बघा, राजा पाटीलचा कव्हरला मारलेला फटका चिरीच्या बॉलिंगवर पहा, आणि त्यानंतर पॉईंटच्या वरून मारलेला स्क्वेअर कट. बाकी 2 अशा आपण खेळी पाहिल्या या मैदानावर, ज्या ठिकाणी राहुल कदम म्हणजेच पोली आणि प्रमोद हनुमान यांनी केलेली बॅटिंग. 36 आणि अनुक्रमे 56 धावा केल्या होत्या 15 चेंडूमध्ये. गोलंदाजासाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संघासाठी 3रं. पहिला चेंडू अभिषेक आणि मिस टाइम स्ट्रोक, लीडिंग एज. चेंडू आता डीप थर्डमॅनच्या दिशेने, हा येतोय चौकार. 28. चला, मोरिया 15 आणि गणेश गल्लीचा राजा. आपण काय घेतलंय? गणेश गल्लीचा राजा श्रीकांत बॉलिंग. तर गणेश गल्लीचा राजा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केले मोरिया 15. गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल क्वालिफायरमध्ये सेमीफायनलमध्ये निखिलने केलेली बॅटिंग, धावून अक्षरशः त्याने ती मॅच बनवली होती. समोरच्या विकेट जात होत्या. पॉवर प्लेमधली बॅटिंग, गोलंदाजी. पुढचा चेंडू, ओ क्या बात है, चांगला फटका. खेळाडू कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, क्या बात है, चांगला बॅकअप. खेळाडूचं नाव काय? शेखर मलिंगा गुगे. फिल्डिंगला आपण पाहतोय डीप मिड विकेटला योगेश. स्ट्राईकला 29 पाणी घेऊन जा.
बघा अनुभव खूप आहे याच्याकडे, जास्त 40 ओव्हरच्या मॅचेस खेळणारा खेळाडू आहे नॉन स्ट्राईकला. पुढचा चेंडू, दिशा नाही, आता दाखवते ड्रिल करून ऑन साईडला खेळायचं होतं. धीरज गेल्या वर्षी ओमकारची देखील जबरदस्त बॅटिंग, पुन्हा एकदा यावर्षी ऍक्शन मध्ये येणार. वाटतं गेल्या वर्षी निखिलच्या संघातून खेळला होता. येस सॉरी टीएमपी बाबा, येस आठवलं. ओ व्हाट अ शॉट, कमाल का स्ट्रोक, 4 रन, कोई दौड़ने की जरूरत नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, टहलती हुई बलकाती हुई, 4 रन. व्हाट अ शॉट, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कैप्टन इज टेकिंग द इनिशिएटिव हियर फॉर द टीम टीएमपी बाबा 11. और ये खिलाड़ी जो हम देख रहे हैं साहिल, फिटनेस एक जबरदस्त. विराट कोहली नंतर जर आपण कोणाला पाहिलं तर सह्याद्रीमध्ये नक्कीच ही वॉन्ट्स टू बिकम अ स्पेशालिस्ट, त्याला बनायचं होतं ऍक्च्युली फिटनेसचा गुरु, मात्र काही कारणास्तव. आणि या ठिकाणी बघूया, एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या टोटल 34. आणि स्ट्राईकला बॅटिंगला ज्याला आपण पाहतोय ओमकार यन्ननवार ना, यनवार. आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार. आणि आता ज्यांचं आगमन होत आहे सतीश पाटील. ओ क्या बात है, शेवट गोड. आणि चार जिंकलेले आहेत. चला चौकार, सतीश पाटील यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्याकडनं 4th क्रमांक आहे या स्पर्धेला. सतीशजी आपलं हार्दिक स्वागत. बंद म्हणजे बंद, बघा 2च बंद आपण म्हणतोय. जेव्हा जेव्हा भारत बंद होते, महाराष्ट्र बंद होते, मुंबई बंद होते, तेव्हा एक हिंदू हृदय सम्राट